नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्याला, शरीराला फायदेशीर असणारी जवसाची चटणी बनवणार आहोत. जवस खाल्ल्याने हृदयविकार आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो, तसेच आपली पचनक्रियासुद्धा सुधारण्यास मदत होते. म्हणूनच जेवणाच्या ताटामध्ये रोज 1 चमचा तरी ही चटणी खाल्लीच पाहिजे. आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं मी 2 वाटे इतकं जवस घेतलेलं आहे. वाटीचं वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ग्राम इतकं आहे. म्हणजेच इथं मी 100 ते 110 ग्राम इतके जवस घेतलेले आहेत. आता सुरुवातीला हे जवस आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जवस भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. जर का मोठ्या गॅसवरती तुम्ही जवस भाजले तर ते व्यवस्थित खरपूस असे भाजले जाणार नाहीत. बरेच जण जवसाला अळशीसुद्धा बोलतात. तर आता इथे पहा, गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवली होती. जवस आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला चपटे असतात, भाजून झाल्यानंतर छान टपोरे फुलून येतात. जवस भाजून झाले त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतका लसूण घ्यायचा आहे. लसणाचं प्रमाण चटणीमध्ये थोडंसं जास्त ठेवायचं आहे. लसणामुळे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. तर लसूण कच्चा वापरला तर चटणी थोडीशी चिकट लागते. त्यासाठी लसूण आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. लसूण भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे व 1 चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं आपल्याला पोहे खायच्या चमच्याने घ्यायचं आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण जवस लसूण घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतके खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत. सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं घातल्यामुळे ज्यांना जवसाची चटणी आवडत नाही त्यांना सुद्धा आवडेल. चवीला अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून पहा. खोबरंसुद्धा आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता चटणीला चटपटीत चव यावी यासाठी 1 चमचा इथं मी आमचूर पावडर वापरलेली आहे. तुम्ही चिंच घातली तरीही चालेल. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्याने चटणी पचनाला हलकी होते. यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. इथं मी बेडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे 1.5 चमचा. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर या चटणीमध्ये मी गुळाचा वापर केलेला नाही. तर आता इथे पहा, चटणी आपल्याला मिक्सरला बारीक अशी फिरवून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी फिरवून घ्यायची आहे. याने चटणी खाताना अतिशय छान अशी चव लागते. तर तयार झाली आपली चटणी. बनवायला अगदी सोपी आहे. ही चटणी बनवत असताना आपल्याला पाण्याचा हात कुठेही लागू द्यायचा नाही व कोरड्या बरणीमध्ये आपल्याला ही भरून ठेवायची आहे. 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. प्रवासात सुद्धा तुम्ही ही चटणी घेऊन जाऊ शकता. जवस उष्ण गुणाचं असल्यामुळे रोजच्या आहारात पोहे खायचा 1 चमचा चटणी खाल्ली तरी आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. जवसामुळे केस गळती थांबते व महत्त्वाचं म्हणजे आपली त्वचा तजेलदार होते. त्यासाठी ही आरोग्यदायी चटणी एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.